हॅलो स्टुडंट, कशा आहात? आजचा मॅथ सेकंड पेपर होता ना, व्हेरी इझी. जवळजवळ मी 35 मार्काचं दिलं होतं. मेजरमेंट 2 पॉईंट्सला लाईन्स पासिंग द पॉईंट, मिड पॉईंट, फाइंड द मिड पॉईंट, स्लोप, सेंट्रॉइड, PS square is equal to tangent, bisect, angle, centroid, एक आर्क, मेजर आर्क, मायनर आर्क, मेजर आर्क प्लस मायनर आर्क इज इक्वल टू 360. मग आपल्याला मेजर आर्क काढायला सांगितली, 360 मायनस मायनर आर्क, 3 मार्क, 2 मार्क. त्याचप्रमाणे ट्रिपलेट आले, पायथागोरस ट्रिपलेट, हायपोटेन्यूस अंडर रूट 2, फाइंड द adjacent and height, base and height, Pythagoras theorem, prove the Pythagoras theorem, prove sin square theta plus cos square theta is equal to 1. त्याचप्रमाणे 1 plus tan square theta is equal to sec square theta फॉर्म्युल्यातून ऍक्टिव्हिटी आलेली ती. म्हणजे जवळजवळ बरंचसं आलेलं होतं. आणि कन्स्ट्रक्ट टू 3.5 रेडियस आणि फ्रॉम ओरिजिन टू पी 5 का 6 सेंटीमीटर डिस्टन्स होतं. 2 टेंजन्स काढायच्या, 4 मार्क्स. म्हणजे जवळजवळ नियर अबाउट 35 मार्क्स, जसंच्या तसं आलं मित्रांनो. आणि बाकीचं मग ते तुम्ही सोडवलेलं असेल वर्षभरात काय ते आलं. परंतु बरंच झालं. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र. बरेच गरीब मुलांना फायदा होईल, बरोबर की नाही? बरेच शिक्षण घेत आहेत. नंतर आता उद्या परवा साधारणतः 11 तारखेला सायन्स फर्स्ट डे आहे की नाही? त्याच्यातलं आज मी देणार आहे सगळं. तर रिडॉक्स रिॲक्शन लक्षात ठेवा. रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन, बरोबर. CaO प्लस H2O गिव्ह राईज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस CO2 काय होतं? कलर चेंज, मिल्की व्हाईट, गाळलेली जागा येईल किंवा रिॲक्शनच येईल. 2 मार्क्स कॅरीज. त्याचप्रमाणे मॉलिक्युलर फॉर्म्युला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, शुगर, सुक्रज, फ्रक्टोज, C6H12O6, C12H22O11 शुगरचा, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे रिॲक्शन, इथे तुम्हाला 4 प्रकारच्या रिॲक्शन, त्या 2 आहेच, बरोबर की नाही? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे कॉपर सल्फेट आणि H2SO4, ZnSO4, CuSO4, CuSO4 आणि ZnSO4. हीट दिली, काय होतं? पांढरे, व्हाईट ॲश रिमेन. कॉपर सल्फेटचा कलर कोणता आहे? ब्ल्यू, आहे की नाही? फेरस सल्फेटचा ग्रीन, FeSO4. त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन आहेत. फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शन त्या पुढच्या भागात आहेत. या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला. C2H म्हणजे CH4 मिथेन, C2H5OH इथिल अल्कोहोल, CH3 अमोनिया, CH4Cl अमोनियम क्लोराईड, बरोबर नाही? NaSO4 सोडियम सल्फेट, सोडियम Na2SO4 सोडियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट, CO3 Na2CO3, NaSCO3
सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, त्याबरोबर रिॲक्शन, बरोबर नाही, हीट इव्हॉल्व, हीट ॲब्सॉर्ब, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक. त्याचप्रमाणे तुमचा पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन, 2, म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन. क्लोरीनचं काय ॲटॉमिक नंबर 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 2, 8 आणि 7. एक इलेक्ट्रॉन घ्यायला लागतो का ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी. टू कम्प्लीट ऑक्टेट 1 इलेक्ट्रॉन इज कंपल्सरी. सो व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज -1, 2n². पहिल्या ऑक्टेटमध्ये किती, n इज द नंबर ऑफ ऑर्बिट, 2n² ने काढतात फॉर्म्युला, बरोबर. आता या ठिकाणी बघा, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम माहिती आहे तुम्हाला Ca, आणि कार्बोनेट माहिती आहे CO3. म्हणजेच काय होईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज CaCO3. राईट द नेम ऑफ द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. कोणता ॲटम आहे स्मॉलेस्ट साईज, तर स्मॉलेस्ट साईज हायड्रोजन, H. The hydrogen smallest size. Write the name of the atom having the smallest size is hydrogen atom. नंतर राईट यूज ऑफ कॅलरीमीटर. कॅलरीमीटरचा यूज काय आहे, त्याच्यात फिगर पण येऊ शकते, पुस्तकात आहे. त्याच्यात मध्ये स्टरर आहे, कॅलरीमीटरचं थर्मामीटर आहे आणि लिक्विड आहे. याचं मेकॅनिझम 3 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर नाही. यू राईट 3 sentences. व्हॉट इज द कलर चेंज इन लाईम वॉटर. यू नो लाईम वॉटर, Ca इन ब्रॅकेट OH2, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड यामध्ये लाईम वॉटर म्हणतात त्याला. त्यामध्ये जर तुम्ही CO2 गॅस, कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड गॅस इन्सर्ट केला, त्याच्यामध्ये टाकला, तर चुन्याची निवळी पांढुरकी होते की नाही, आहे की नाही. त्याला चुन्याची निवळी म्हणतात लाईम वॉटरला. इट गेट्स कन्वर्टेड इनटू मिल्की व्हाईट. कलर विल बी मिल्की व्हाईट, चेंज होतो. नंतर हे दिलेलं आहे CH3 C2H6. आयडेंटिफाय द हायड्रोकार्बन. हे 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. मग याचं आयडेंटिफिकेशन करायचं. डॅश डॅश इट इज ए सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट Na2CO3 सोडियम कार्बोनेट, आणि सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय की, परंतु उत्तरे पण सांगितलंय तिथे. राईट द यूज ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचा मुलांना चांगला यूज माहिती आहे, बरोबर की नाही. काय असेल, इडली थाळीपट, काय व्हिनेगार बनवण्या, भरपूर असा बेकरीमध्ये यूज ऑफ ॲसिटिक ॲसिड होतो. टाइप्स ऑफ द सॅटेलाइट. आता सॅटेलाइटचे 2-3 प्रकार दिलेले आहेत मी इथे, ते शक्यता दाट आहे. नेव्ही, हे बघा, पहिला जो आहे नेव्हिगेशनल टेप. नेव्हिगेशनल टेप त्याचं फंक्शन काय आहे, फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. नेव्हिगेशन सेटचं फंक्शन काय आहे, टू फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. मग त्याचं इंडियन नाव आहे IRNSS. इंडियन नाव काय आहे IRNSS. हे इंडियन नाव आहे, फंक्शन पण दिलं, नाव पण आहे. आता दुसरं बघा, या ठिकाणी वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट तर लगेच तुम्हाला येतं, टू स्टडी अँड प्रिडिक्शन्स ऑफ वेदर. टू स्टडी अँड
वेदर प्रिडिक्शन ऑफ वेदर. इंडियन नाव काय आहे त्याचं? भारतीय नाव INSAT, इन्सॅट अँड GSAT, बरोबर का नाही? लॉन्चर GSSG, हे इंडियन नाव. त्याचप्रमाणे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, हे पण तिसरं आहे. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट काय आहे? टू स्टडी ऑफ द अर्थ, फॉरेस्ट, ओशियन, समुद्र सपाटीपासून ती उंची घेण्यासाठी, जमिनीवर काय काय फॉरेस्टचं त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन आणि टू स्टडी, अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो. इंडियन नाव IRS, कळलं का नाही? मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, काय मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम? फ्लोरीन आहे, फ्लोरीन. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय आहे? फ्लोरीन, F-1. तुम्हाला 2 मार्काला रेडॉक्स रिएक्शन आणि ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. त्याचप्रमाणे 4 इम्पॉर्टंट ज्या रिएक्शन्स आहेत, डिस्प्लेसमेंट आहे, त्याचप्रमाणे हीट इनॉल, ती ऑक्सिडेशन आहे. नंतर न्यूटन्स फॉर्म्युला, सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू M×A, मास इंटू एक्सेलरेशन. आणि युनिट पण येणार आहे, SI युनिट ऑफ फोर्स, SI युनिट ऑफ मास, SI युनिट ऑफ वेट, SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी, हे सर्व लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस, स्मॉलेस्ट सर्वात कमीत कमी त्रिज्या असलेला ॲटम कोणता आहे? हेलियम आहे, He. आता एक रिएक्शन दिली Cu प्लस HNO3, कॉपर आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, मग काय होईल? CuNO3 प्लस H2 आणि बॅलन्स करायचे. त्याचप्रमाणे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी युनिट, SI युनिट, फोर्स, व्हेलॉसिटी, रेजिस्टन्स आणि ओम्स लॉ. ओम्स लॉ तुम्हाला माहिती आहे ना? I = V/R, R = V/I. V इज व्होल्टेज, नाही का? I इज करंट and R is the potential, that is resistance, ओहम. इट इज मेजर ओहम. नंतर उद्या वेगळे देणारे प्रश्न, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 40 पैकी 40 मार्क पडले पाहिजे या विज्ञानमध्ये, फर्स्टमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. सर्वांना मार्क मिळू द्या. उद्या अजून देणारे. बेस्ट विशेष, बेस्ट लक फॉर यू. बाय बाय.